नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे JCC बाय अतुल काटकर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कंचे भागोबीव हा गणिताचा एक महत्त्वाचा मुद्दा पॉईंट आपण त्या ठिकाणी बघितला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकाचा भागाकार. तर मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा भागाकार हा बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये येतो. त्याच्यानंतर पुन्हा जे मोठे मोठे काही प्रॉब्लेम्स असतात गणिताचे त्याच्यामध्ये पण येतात. तर तो दशांश अपूर्णांकाचा भागाकार, डिव्हिजन ऑफ डेसिमल्स, तो आपण आज बघणार आहोत. तर चला बघूया. तर सर्वात पहिले मी उदाहरण घेतलेलं आहे एक साधा भागाकार, सिंपल भागाकार घेतलेला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दशांश नाहीये, पॉईंट नाहीये. तर तो सोडत असताना तुम्ही त्याला कशा प्रकारे सोडवतात, डायरेक्टली असंही सोडू शकता किंवा त्याला या पद्धतीमध्ये अशा प्रकारे लिहून पण सोडवू शकता. तर 12 एक 12, 12 114 किती नंबरला आहे? 114 नाहीये, 12 ना 108 घेतले मग आपण. त्यानंतर वजाबाकी केली, 14तून 8 गेले 6, इथं उरले 0 0. त्यानंतर आता ह्या गणितामध्ये पुढे आपल्याला घ्यायला कुठलीही संख्या राहिलेली नाहीये. तर संख्या ज्यावेळेस राहिलेली नाहीये त्यावेळेस आपण काय करणार असतो, जर आपल्याला पुढे भागाकार कंटिन्यू करायचा आहे, पूर्ण उत्तर जर आणायचं आहे, तर आपण पुढं एक पॉईंट देऊन, एक दशांश देऊन खाली एक झिरो घेऊ शकतो. फक्त एकच झिरो आपण घेऊ शकत असतो. तर 12च्या पाड्यामध्ये आता हे झाले 60 पाहायचे. तर 12च्या पाड्यामध्ये 60 किती नंबरला आहे? 5 नंबरला. 12 पंचे 60. तर हे आलं आपलं उत्तर 19.5. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा, ज्याच्यामध्ये की इथं पॉईंट आहे. अगोदरच्या उदाहरणामध्ये पॉईंट नव्हता, तर आपण पॉईंट नंतर दिला. ज्यावेळेस आपल्याला घ्यायला काही नव्हतं त्यावेळेस आपण पॉईंट दिला होता. आता याच्यामध्ये ऑलरेडी पॉईंट प्रेझेंट आहे. तर हा भागाकार पाहू. तर बघा, 9 ने 37.56 भागायचं आहे. तर असा भागाकार सोडवत असताना इथं पॉईंट आहे हे सगळं विसरून जायचं. असं समजायचं की पॉईंटच नाहीये आणि जसा आपण हा भागाकार केला साधा भागाकार, तसा हा भागाकार करून टाकायचा. तर पहा, 9च्या पाड्यामध्ये 37 नाहीये, 9 चौक 36, वजाबाकी केली 1, वरून 5 घ्यायचे सरळ सरळ, पॉईंट नाहीये असं गृहीत धरायचं आणि सरळ सरळ पूर्ण भागाकार करून टाकायचा. 9 1 9, वजाबाकी केली 6 उरले, वरून घेतले 6, 66. 9च्या पाड्यामध्ये 66 नाहीये, मग 9 7 63, 63 घेतले, वजाबाकी 3, वरून आता घ्यायला काही राहिलं नाहीये. 6 होते, 6 इथे घेतले, पुढे आता काही राहिलं नाहीये. मग ज्या वेळेस अशा दशांशाच्या भागाकारामध्ये असेल, तर ज्या वेळेस आपल्याला पुढे घ्यायला काही नाही उरत आणि खाली जर बाकी उरलेली असेल, तर आपल्याला इथं पॉईंट देऊन आपण झिरो घेऊ शकतो. पण याच्यामध्ये पॉईंट असल्यामुळं आता आपण तो पॉईंट कुठे देणार आहे जर पहा. तर पॉईंट नंतर इथे किती संख्या आहे? पॉईंट नंतर इथे आहे 1 2, दोन संख्या आहे. पॉईंटच्या नंतर दोन संख्या आहे. ह्या दोन संख्या आहे पॉईंट नंतर. मग दोन संख्या असल्यामुळं आपण पॉईंट जो आहे, तर हा दोन संख्या अगोदर देणार आहे. शेवटून दोन संख्या अगोदर, पॉईंट नंतर दोन संख्या सोडला तर इथे 1 2, दोन संख्या अगोदर आपण इथे पॉईंट देणार आहे. ठीक आहे. इथे पॉईंट नंतर दोन संख्या, इथं पॉईंट नंतर दोन संख्या. असं कधी करायचं? ज्या वेळेस याच्यामध्ये इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट नाहीये, त्यावेळेस आपण असं करू शकतो. ठीक आहे. तर इथं पॉईंट दिल्यानंतर आता आपण इथं झिरो घेऊ शकतो. तर आता झाले 30. 9च्या टेबलमध्ये 30 पाहायचे. तर 9च्या टेबलमध्ये 30 नाहीये, त्याच्यापेक्षा छोटी संख्या 9 त्रिक 27, वजाबाकी केली 3 उरले, पुन्हा 3 उरले. आता आपण पॉईंट दिलेला आहे, तर आपण झिरो घेऊ शकतो एकच. 9 त्रिक 27 आणि एकदा पॉईंट दिल्यानंतर आपण कितीही वेळेस झिरो घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता हे 3 3च उरत राहणार आहे खाली, त्यामुळे आपण काय करू, याला इथं स्टॉप करू. ठीक आहे. तर 3 3 3 असंच आन्सर त्याचं येत राहणार आहे. तर हे झालं जर समजा या ठिकाणी पॉईंट आहे तर कसं सोडवायचं. त्यानंतर आता आपण पुढे पाहू की समजा दोन्हीमध्ये पॉईंट आहे, भाज्य आणि भाजक दोन्हीमध्ये पॉईंट आहे, तर त्यावेळेस कसं सोडवायचं. तर पहा, त्यावेळेस हे असं समजायचं की जो दशांश आहे, जो पॉईंट आहे, तो कुठेच नाहीये. असं समजायचं की पॉईंट नाहीये आणि बिना पॉईंटचा आपण भागाकार करतोय आणि सरळ सरळ पूर्ण भागाकार करून टाकायचा. तर 13च्या पाड्यामध्ये 45 पाहिजे, तर नाहीये. डायरेक्ट याला 13 धरायचं, 1.3 म्हणायचं, 13 म्हणायचं. 13च्या पाड्यात 45 नाहीये, तर 13 त्रिक 39, वजाबाकी केली, 15तून 9 गेले 6, इथं 3 3 गेले 0, वरून घेतले 3. 13च्या पाड्यात 63 नाहीये, 13 5 65 मोठे होतात, 13 चौक 52, वजाबाकी केली, 3तून 2 गेले 1, 7तून 5 गेले 1, वरून घेतले 6, 116. 13च्या पाड्यात 116 नाही, 13 117 मोठे होतात, मग आपण घेऊ 13 13 104, वजाबाकी केली, 16तून 4 गेले 12 होतात. त्यानंतर
पुढं आता पुढे घ्यायला काही राहिलं नाही. मग जोपर्यंत आपल्याकडे काही अंक आहेत तोपर्यंत भागाकार करत राहायचा आणि ज्यावेळेस आपल्याकडे पुढे घ्यायला काही राहिलेलं नाहीये त्यावेळेस पॉईंट द्यायचा असतो. जर बाकी उरले असेल तर पॉईंट द्यायचा. आता याच्यामध्ये दोन्ही पॉईंट आहे तर पॉईंट द्यावाच लागणार. ज्यावेळेस पुढे घ्यायला काही नाहीये तेव्हा पॉईंटचा विचार करायचा. आता इथे पॉईंटच्या नंतर पुन्हा इथे जसं पाहिलं पॉईंट नंतर दोन संख्या होता तसं इथेच पॉईंट नंतर किती संख्या आहे, दोन संख्या आहे. पॉईंट नंतर दोन संख्या आहे, एक आणि एक, दोन संख्या आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण पॉईंट आहे, इथे पॉईंट नंतर किती संख्या आहे, एक. इथं पॉईंट नंतर एक संख्या आहे. मग ह्या दोन संख्यामधून ही एक संख्या वजा करायची म्हणजे दोन मधून एक गेले किती उरणार आहे, एक. एक उरला म्हणजे आपलं जे उत्तर आहे भागाकाराचं, जे भागाकार आहे आपला त्याचा जे आन्सर इथं, तर आपण काय करणार आहे, एक उरला ना तर एक संख्या अगोदर आपण या ठिकाणी दशांश पॉईंट त्या ठिकाणी देणार. ठीक आहे. तर इथं पॉईंट नंतर दोन संख्या आहे, ह्या दोन संख्यामधून ह्या पॉईंट नंतर एक संख्या आहे, दोन मधून एक वजा करायची आणि एक संख्या अगोदर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पॉईंट दिला तर आपण एक झिरो घेऊ शकतो, एकच घेऊ शकतो. जर आपल्याला अशी गरज भासली की आपल्याला दोन झिरो घ्यावा लागणार आहे तर आपण वर झिरो द्यायचा आणि मग एक्स्ट्रा झिरो घेऊ शकतो. पण पॉईंट दिला तर आपण एक झिरो घेऊ शकतो. तर एक झिरो घेतला 120, 13च्या पाढ्यात 120 नाही आहे मग 13 117. त्यानंतर इथे उरले 3, पुन्हा आपण एक झिरो घेऊ शकतो. तर 13 2 26. तासच भागाकार हा चालत राहणार आहे, याला पण भागणार 39, मग खाली एक उरण, मग आपण पुन्हा 0 0 43 7 91 असं चालूच राहणार. तर त्यामुळे काय करायचं, पॉईंटच्या नंतर दोन वेळेस किंवा तीन वेळेस जास्तीत जास्त भागाकार कंटिन्यू करायचा. त्याच्यानंतर जर कंटिन्यू येत असेल तसं आन्सर तर त्याला तिथं स्टॉप करून टाकायचं. त्यानंतर आता पाहू पुढं या ठिकाणी की इथं पॉईंट आहे, याच्यामध्ये पॉईंट नाही आहे. ठीक आहे. भाज्यामध्ये पॉईंट आहे, भाजकामध्ये पॉईंट नाहीये. तर कसं सोडवायचं पहा. तर पहा 0.8 इथं लिहू आपण आणि हे 459. तर 8च्या टेबलमध्ये 45 पाहिजे, याला 0.8 न म्हणता भागाकार करायच्या टायमाला नुसते 8 म्हणायचे. 8च्या टेबलमध्ये 45 नाहीये तर 8च्या टेबल 45 नाही, 45 पेक्षा लहान, 8 पंचे 40. वजाबाकी केली किती उरले, 5 वरून घेतले 9. 8च्या पाढ्यात 59 पाहिजे, 59 नाहीये मग 8 7 56. वजाबाकी केली किती उरले, 9 तून 6 गेले 3 0. आता वरून घ्यायला काही नाहीये तर आता पॉईंटचा विचार करायचा. तर पॉईंटचा विचार करायचा झाला तर इथं पॉईंट नाहीये, यात पॉईंटच नाही दिसत आहे पुढे. मग ज्या संख्येत पुढे पॉईंट नसतो त्या संख्येत पण पॉईंट असतो, तो कुठे असतो तर तो असतो शेवटी. यात पॉईंट नाहीये याचा अर्थ इथं पुढे पॉईंट आहे, शेवटी पॉईंट आहे आणि त्याला देत नसतो आपण, बस गृहीत धरायचा असतो की पॉईंट आहे, जर आहे तर पुढे शेवटी. मग या संख्येमध्ये पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे, पॉईंटच्या नंतर एकही संख्या नाही, झिरो संख्या आहे. आणि इथे पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे, इथं पॉईंटच्या नंतर एक संख्या आहे. मग इथे पॉईंटच्या नंतर झिरो संख्या, इथे पॉईंटच्या नंतर एक संख्या, त्याची करायची वजाबाकी. तर वजाबाकी केली तर झिरोतून एक जात नाही, पण एक मधून झिरो गेला -1 याचा आन्सर येतं -1. तर -1 आन्सर आल्यामुळं आता इथं अधिक एक आन्सर आलं होतं, त्यामुळे आपण एक संख्या अगोदर पॉईंट दिला होता. ठीक आहे. आता इथे -1 उत्तर आल्यामुळं आपल्याला एक संख्या पुढं पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे हे 7 इथं पॉईंट आहे तर हा पॉईंट आपल्याला एक संख्या पुढे द्यायचा आहे, म्हणजे इथं आपल्याला एक संख्या लिहावी लागेल आणि मग पॉईंट द्यायचा आहे. इथं आपला पॉईंट असणार आहे, इथं आपल्याला एक संख्या लिहायची. तर ती संख्या लिहायची तर कोणती संख्या आहे तिथं, आता आपण इथे पॉईंट दिला समजा आणि इथे एक संख्या लिहिणार आहे, तर इथं 0 घेऊन घेऊ. पॉईंट दिला ना आपण तर मग 0 घेऊ शकतो. आता 8च्या पाढ्यात 30 पाहिजे, 8च्या पाढ्यात 30 आहे का, नाही, मग 30 पेक्षा ना 8 3 24. मग आता हे 3 कुठे द्यायचे, इथं नाही, इथं लिहून घ्यायचे 8 3 24. म्हणजे आपला जो पॉईंट द्यायचा होता तो आपल्याला एक संख्या पुढे द्यायचा होता, ती ही संख्या होती, ही आपल्याला पुढे समजतं. आणि जर समजा पुढे संख्याच नाही येते काही, जर समजा इथं भाग देऊन झाला, इथं जर बाकी 0 0 उरली तर मग इथं संख्याच नाहीये, मग काय करायचं, तिथे 0 संख्या द्यायची. 0 ही संख्या आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर 8 3 24 झाले, इथं 10 तून 4 गेले 6 0. आता पॉईंट दिलेला आहे, आता आपण एक 0 घेऊ शकतो. पुन्हा इथे 0 घेतला, 8च्या पाढ्यात 60 नाही, 8 7 56. किती उरले खाली 4. आता पॉईंट दिलेला आहे त्यामुळे आपण 0 घेऊ शकतो एक. 8 पंचे 40 हा भागाकार या ठिकाणी सम, खाली उरले 0. आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की 8 न जर आपण दशांशाचा भागाकार करतोय आणि जर आपण 8 न एखाद्या संख्येला भाग देतोय तर 8 न त्या संख्येला भाग जातोच. ठीक आहे. थोडंसं केलं की पुढे त्याला भाग जातोच. आणि जर 13 ने दिला किंवा 7 न जर दिला
तर त्या संख्येला भाग जाण्याची शक्यता खूप कमी असते, त्या संख्यांना पूर्ण भाग जात नाही, त्यांचा भागाकार असाच चालू राहत असतो, कधीच संपत नाही, इन्फिनाइट नंबर्स येतात. ठीक आहे, तर हे झाले काही उदाहरण. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहू. आता एक उदाहरण 5 नंबर 36.2 डिवायडेड बाय 0.007. तर हा भागाकार पहा मित्रांनो, 0.007 भागिले 36.2 भागिले 007. तर याला आता हे 0.007 आहे, याला नुसते 7च धरायचे, नुसते 7च म्हणायचं याला. तर 7च्या पाड्यामध्ये 36 पाहिजे, 7च्या पाड्यात 36 नाही आहे, 7 35, किती उरले 1 वरून घेतले 2, 7च्या पाड्यात 12 नाही आहे, मग 7 1 7 वजाबाकी केली 5 उरले. आता वरून घ्यायला काही का नाही, जेव्हा वरून घ्यायला काही नाही आहे मग आता पॉईंट द्यायचा. पॉईंट नंतर किती संख्या आहे 1, पॉईंट नंतर एक संख्या आहे 1 लिहिलं. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहे 1 2 3, पॉईंट नंतर किती संख्या आहे 3 संख्या लिहिल्या. याची करायची वजाबाकी. मग ह्या 1 मधून 3 गेले, किती उरणार आहे 1 मधून 3 जात नाही, मग 3तून 1 गेला 2 उरले. मग आता उलटी वजाबाकी केली आपण, त्यामुळे याला चिन्ह लागणार ते मायनसचं. मग ज्यावेळेस हे मायनस मध्ये येत आहे, ठीक आहे, 1 मधून 3 जात नाही, आपण 3तून 1 काढतोय, उलटी वजाबाकी करतोय, -2 जर आन्सर येतंय, तर आपला पॉईंट द्यायचा आहे तो 2 आला ना, तर 2 संख्या पुढे पॉईंट द्यायचा आहे. जर प्लस आला असतं तर 2 संख्या मागे दिला असतं, आणि मायनस आल्यामुळे आपण 2 संख्या पुढे पॉईंट देणार आहे. म्हणजे इथं एक संख्या लिहिणं पडणार आहे, अजून एक संख्या लिहिणं पडणार आहे, मग पॉईंट आपल्याला या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, आता इथं पॉईंट असणार आपला 2 संख्या लिहायच्या आपल्याला. मग जर समजा इथं भागाकारामध्ये 0 0 जर उरली बाकी, तर आपण इथे कोणत्या संख्या देणार आहे, मग 2 0 0 देणार आहे. पण इथे बाकी आहे, म्हणजे आपण या बाकीच्या पुढं इथे 5 उरलेले, त्याच्या पुढे आपण 0 घेऊन पुढे भागाकार करू शकतो. तर पॉईंट दिला इथं, त्यामुळे आपण इथे 0 घेतला, आणि आता 7च्या पाड्यात 50 नाहीये, 7 7 49 आहे, इथं उरले 1. त्यानंतर पॉईंट दिलेलाच आहे, मग इथे आपण एक 0 घेऊ शकतो, घेतला. तर 7च्या पाड्यात 10 नाहीये, 7 1 7 आहे लहान संख्या, वजाबाकी केली 3 आले. आता पॉईंट दिलेलाच आहे, मग आपण 0 घेऊ शकतो, घेतला. मग 7 चौक 28. आता ह्या 2 संख्या झाल्या, 2 संख्यांचा पॉईंट दिला आपण, आणि आता 4 नंबरला 28, 7 चौक 28, तिथे उरले 2. आणि ह्या असा भागाकार कंटिन्यू पुढे चालत राहणार आहे, याचा आन्सर पुढे पुढे येत राहणार आहे. ठीक आहे, तर पॉईंटच्या नंतर 2 वेळेस करायचं, जास्तीत जास्त 1-2 वेळेस केलं तरी भरपूर झालं. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघितला. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर समजेल की तुम्हाला किती हा व्हिडिओ कळाला. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये कळवा नक्की. त्यानंतर जर तुम्हाला अजून काही इतर गणिताच्या असेल किंवा इंग्रजीच्या इंग्लिश व्याकरणाच्या इंग्रजी व्याकरणाच्या विषयावर, एखाद्या विषयावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. ठीक, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे पुढे येणारा जो नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. धन्यवाद मित्रांनो.